बातमी आहे महायुती संदर्भात। महायुतीच्या जागा वाटपा संदर्भात आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। महायुती महापालिका निवडणुकीसाठी महायुतीत पक्षांमध्ये जागा वाटप होणार असल्याची चर्चा आहे। भाजप 150 जागांची मागणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे। तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 100 जागांची मागणी केली जाणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे। या बैठकीत जागा वाटपाचा अंतिम आराखडा ठरण्याची शक्यता असून महायुतीत समन्वय साधण्याचं मोठं आव्हान आता नेत्यांसमोर आहे। बैठकीच्या सगळ्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचं आता लक्ष लागलंय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, काय सांगाल? जागा वाटपा संदर्भात चर्चा होणार असल्याचं कळतंय। नक्कीच महायुतीची जागा वाटपासंदर्भाची ही पहिली बैठक आहे ती आज पार पडताना पाहायला मिळते आणि प्रामुख्याने या बैठकीमध्ये आहे ते भाजप सर्वाधिक मोठा भाव म्हणून आहे ते 150 पेक्षा जास्त जागा आहे त्या मागण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळतं। तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील आहे ते 100 पेक्षा जास्त जागा मिळाव्यात यासाठी देखील आग्रही प्रयत्न केला जातोय। मात्र सध्या जी काही माहिती आपल्याला मिळते ती म्हणजे महायुतीच्या पहिल्या 2017 मधले काही नगरसेवक आहेत ते एकनाथ शिंदेंसोबत आलेले आहेत। त्याच जागेवर प्रथमतः चर्चा होईल अशा पद्धतीची सूत्रांकडून माहिती मिळते, कारण की त्या जागा आहेत पहिल्या त्या एकनाथ शिंदेंना दिल्या जातील। त्यामुळे कुठेतरी फक्त एकनाथ शिंदेंच्या पदरामध्ये आहे ते 60 ते 70 जागा आहेत त्या दिल्या जातील अशा पद्धतीची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। तर सर्वाधिक जागा आहेत त्या भाजप लढवेल आणि भाजपच्याच कोट्यातल्या काही जागा आहेत त्या जे रामदास आठवले यांचा रिपाई पक्ष आहे याला देखील दिल्या जातील। त्यामध्ये देखील 2-3 जागा ज्या आहेत त्या रिपाई पक्षाला दिल्या जातील, कारण की रिपाई पक्षांच्या नेत्यांबरोबर देखील आहे ती देखील एक महत्त्वाची बैठक आहे ती दादरच्या भाजप कार्यालयामध्ये पार पडते। तर नंतर शिवसेनेच्या नेत्यांबरोबरची बैठक पार पडताना पाहायला मिळणार। त्यामुळे पहिल्या टप्प्यातल्या ज्या काही महत्त्वाच्या जागा आहेत या जागा निश्चित केल्या जातील आणि त्यानुसार आहे ते कालावधी देखील आहे कमी आहे, त्यामुळे त्या उमेदवारांना देखील काम करण्यासाठी सूचना देखील आहेत त्या लगेच दिल्या जातील। त्यामुळे प्रामुख्याने आता नेमक्या कुठल्या जागा सोडल्या जातात याकडे सर्वांकडे लक्ष लागलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे जागा वाटपा संदर्भात काय ठरतं याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। धन्यवाद गणेश दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।